नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे तांदळाची खीर। त्यासाठी मी 1 वाटी घरचे तांदूळ घेतलेले आहेत। तुम्हाला कोणते तांदूळ हवे आहेत त्याप्रमाणे ते तांदूळ घेऊ शकता तुम्ही। तर चांगले भाजून घ्यायचे, लालसर रंग येईपर्यंत चांगले भाजायचे। जेवढे जास्त चांगले तांदूळ भाजले जातील तेवढी चांगली खीर होणार। तर मी तांदूळ भाजतानाच त्यामध्ये 3 हिरव्या वेलच्या आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा घातला आहे, तोही भाजून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी ताटामध्ये ओतून घ्यायचं। 5 ते 7 मिनिटं थंड झाले की मग मिक्सरमधून आपला रवा असतो ना, त्याप्रमाणे मोठा रवा तसा मिक्सरमधून वाटून घ्यायचे। हे तांदूळ हे बघा वाटून घेतलेले आहेत। आता एका पातेल्यामध्ये तूप घालून ते आपण वाटलेले तांदूळ चांगले भाजून घ्यायचे, तुपामध्ये परतायचे चांगले। तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता। इंद्रायणी तांदूळ घेतला तर त्याची अजून चांगली टेस्ट येईल, छान। चांगले तांदूळ भाजून नंतर तुपामध्येही चांगले परतून घेतले की मग छान टेस्ट लागते नंतर त्याची। आता आपले तुपावर चांगले परतून झाले तांदूळ, नंतर आपण त्यामध्ये गरम केलेलं पाणी घातलेलं आहे। तांदूळ शिजेल एवढंच पाणी घालायचं, म्हणजे त्याच पाण्यामध्ये तांदूळ शिजले की मग दूध जास्त लागत नाही। दूध जर जास्त घातले की नंतर घट्ट होते ना थंड झाल्यावर खीर, तर मग त्यासाठी आधी पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आणि नंतर दूध घालायचं। तर हे बघा लगेच 5-7 मिनिटांमध्ये आपली खीर शिजत आलेली आहे। त्यामध्ये 1 वाटी मी साखर घातलेली आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गूळही घालू शकता, पण मी साखर घातलेली आहे आणि ती मिक्स करून चांगली घ्यायची आणि थोडं मीठ घालायचं चवीपुरतं। मीठ जर घातलं नाही तर खीर आळणी लागू शकते, त्यामुळे थोडं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि आता पुन्हा झाकण ठेवून चांगलं 5 मिनिटं शिजू द्यायची खीर। आणि तोपर्यंत आपण हे ओलं खोबरं आहे 2-3 तुकडे, मी ते आता किसून त्यामध्ये घालणार आहे। ठेचूनही घालू शकता, पण मी किसून घातलेलं आहे। कच्चं खोबरं घातलं की खिरीला अजून छान टेस्ट येते। दाताखाली खाताना येतं ना ते खोबरं, तर खूप छान टेस्ट लागते। आता खोबरंही मिक्स करून झाले, शिजत आल्यावर मग खोबरं घालायचं, म्हणजे तो कच्चेपणा तसंच टिकून राहतो। आणि नंतर त्यामध्ये मी बेदाणे घालणार आहे। बेदाणे तुम्ही आधी तुपामध्ये परतून सुद्धा नंतर ते घालू शकता, पण मी हे कच्चेच घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवं तसं घालू शकता। आता ते मिक्स करून झालं की मग आपण उकळलेलं दूध त्यामध्ये घालणार आहोत। 1 लिटर दूध घेतलेलं आहे, त्यामधील थोडं दूध मी नंतर घालण्यासाठी ठेवणार आहे शिल्लक, कारण थंड खीर झाली की घट्ट होते ना, तर आपल्याला हवं तसं मग दूध घालून आपण खीर खाताना दूध घ्यायचं, किंवा नाही घेतलं दूध तरी चालेल। बघा दूध घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 मिनिटं फक्त कमी गॅसवर शिजू द्यायची खीर की रेडी झाली। बघा किती छान दिसते आणि खूप टेस्टी झाली आहे खीर। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची खीर कशी झाली होती ते। ही खीर आम्ही पहिलं लहानपणी मामाच्या गावाला गेलो की आमची मामी नेहमी करायची। हे बघा किती छान झाली आहे, एकदम छान टेस्ट झाली आहे। आणि वेगवेगळ्या रेसिपीज आपण ट्राय करत आहोत, तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशा झालेल्या आहेत
सगळ्या रेसिपी. आणि आपल्या चॅनेलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि कशी वाटली ही रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूया आपल्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत थँक्यू रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल.